आता ही आपण काढून घेऊयात। बनवायला पण सोपी आणि चवीला पण खूप छान। ही दही भेंडी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। खूप छान अशी दही भेंडी आपण बनवलेली आहे उपवासासाठी। नमस्कार, शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे दही भेंडी। ही उपवासाची दही भेंडी बनवली जाणार आहे। तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला भेंडी। ही भेंडी मी स्वच्छ करून आणि कट करून घेतलेली आहे। असे या भेंडीचे 2 काप बनवलेले आहेत आणि आतमध्ये आणखीन 1 काप बनवलेला आहे। असं कट करून घ्यायचं आणि स्वच्छ करून घ्यायची। चला तर आपण उपवासाची भेंडी पाहूयात। हा पॅन आपण ठेवलेला आहे। आता यामध्ये सगळ्यात अगोदर काय करायचे ना, थोडंसं तूप घालायचं आहे। 1 चमचा हे तूप घातलेलं आहे। आता यामध्ये ही भेंडी घालायची आहे। ही भेंडी अशी मस्त अशी फ्राय करून घ्यायची। यात थोडंसं हे सेंधव मीठ घालायचं, चवीनुसार मीठ घाला। आणि ही भेंडी स्लो गॅसवरती ठेवून द्या। हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण। यामध्ये आपल्याला ही मिरची बारीक करून घ्यायची आहे। ही मिरची अशी बारीक करून घेतलेली आहे। 1 वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे 2 चमचा दही घालायचे। छान असं मिक्स करून घ्यायचं। हा मिक्सरला काढलेला पण ही मिरचीचा ठेचा घालायचा आहे या दह्यामध्ये आणि हेही मिक्स करून घ्यायचंय। आता याच दह्यामध्ये आपल्याला 1 चमचा शेंगदाण्याचं वाटण घालायचंय। यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं वाटण, यामध्ये आपण 1 चमचा शेंगदाण्याचं वाटण घातलेलं आहे आणि हेही मिक्स करून घ्यायचंय। चला आता हे आपल्याला भेंडीमध्ये घालायचं आहे। ही भेंडी पण आपली छान अशी फ्राय झालेली आहे, पाहू शकता। या भेंडीमध्ये आपण फक्त मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण घालून घेऊया। आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। ही भेंडी चवीला फार चविष्ट होते आणि याला वेळही लागणार नाही। नवरात्राच्या उपवासामध्ये किंवा कोणताही उपवास असेल, भगरीची भाकरी आणि ही भेंडी नक्की ट्राय करून पहा। याला आपण 2 मिनिटाचं कमी गॅसवरती ठेवूयात। आता ही आपण काढून घेऊयात। बनवायला पण सोपी आणि चवीला पण खूप छान।